पण की पुढे जाऊन ऐतिहासिक असं कॅरेक्टर जे वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, की मला ते कॅरेक्टर करायला आवडेल. तसं. कायम माझ्याकडून हुकलेलं कॅरेक्टर ते म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं कॅरेक्टर. हां. हे माझ्या म्हणजे असं तोंडाशी आलेलं 3 वेळेला अच्छा. आणि ते गेलं असं झालं. ते घडला नाही पुढे चित्रपट असं ते त्यावेळेला झालं होतं. 10 वर्षापूर्वी साधारण ते अच्छा. आणि मला माहित नाही मी बोललं पाहिजे की नाही, पण लताबाईंवर त्यांच्या आत्मचरित्रावर एक करावंसं वाटतं. चित्रपट येणार होता. अच्छा. तर त्यावेळेला माझी लूक टेस्टही झाली होती. पण अच्छा. ते पुढे काही प्रोजेक्ट झालं नाही, घडलं नाही. पण ते किती इंटरेस्टिंग झालं असतं ना ती प्रचंड. प्रोसेस. आणि मी कन्व्हिन्स नव्हते. नितीन दादा होते अच्छा. हे सगळं करायला. हं. त्यांचंच प्रोडक्शन होतं. नितीन दादा कन्व्हिन्स होते. म्हटलं, "हो, लता दीदींचा मी रोल करणार, पण माझा आवाज काहीतरी यायला पाहिजे मला हां, त्यातलं." हां. ते म्हणाले, की "तू ॲक्टर आहेस. तू हं, ॲक्ट करायचंय. तुला गायला नाही सांगत आहे मी." हं. पण हे तर किती अमेझिंग झालं असतं जे काही